एवढा भिजून गेलो, एवढा खतरनाक गार लागतो, इतका बेकार पाऊस यंदा काय सांगाय नको. तर मित्रांनो हो का, इकडं जसं आहे ना ह्याच्यापेक्षा हे लोटलेले दोनदा लोटले तेव्हा कुठे साफ झाले, ह्याच्यापेक्षा बेकार खराब झालता मंडप. कारण का तो का इकडं केवढा ढीग लागलाय, एवढा ढिगा का आम्ही झाडून लावलाय खाली. आता जमतंय का हे साफसफाई केली पाहिजे टीव्हीच्या दारातल्या. हा काय जुळतंय का? हा जमते जमते. मित्रांनो पाऊस तर अजून पण चालू आहे नाही का. मी छत्री ओपन त्यासाठीच केले कारण का पाऊस थांबण्याचं नाव नाही घेत, इतका तुफान पाऊस पडलाय. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला नाला बघा फुल भरत आलाय. आता अजून 1-2 तासाने हा नाला फुल भरल मित्रांनो. बघा इथनं असं पाणी जात आहे नाल्याला. हा व्ह्यू एक नंबर आहे, दगडा खालून पाणी येतं या. आपली सगळी मेंढरं आल्या ते आता निवाऱ्याला. बघा निवारा मित्रांनो कसा एक नंबर आहे का नाही. तर मित्रांनो रात्री इतका भरपूर पाऊस पडला ना, का पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही जो नाला बघितला ना थोडासा भरलेला, तो नाला आता फुल भरलेला आहे आणि सकाळ सकाळ मी ब्लॉग चालू केलेला आहे. तर आपली बकरी आपल्या शहराला काय बसानच मित्रांनो, बकरी लई वरडायला, शहराला पळायला लागल्या जाळीतनं बाहेर डायरेक्ट मंदिरात आले. शहरांनी वागवल्यानंतर सगळी बकरी आली भर पावसात, आणि मग ती सगळी ह्या मंडपामध्ये उभी राहिली होती. मंडप भरपूर खराब झालता, तुम्हाला आता दाखवतो कसा झालता मंडप. तर मित्रांनो हो का, इकडं जसं आहे ना ह्याच्यापेक्षा हे लोटलेले दोनदा लोटले तेव्हा कुठे साफ झाले, ह्याच्यापेक्षा बेकार खराब झालता मंडप. कारण का तो का इकडं केवढा ढीग लागलाय, एवढा ढिगा का आम्ही झाडून लावलाय खाली. अशा लेंड्या झालत्या संपूर्ण मंडपामध्ये. देवीने आज आम्हाला खूप मोठा आसरा दिला नाही का मेंढरांना यांना. एवढा पाऊस पडलाय ना, पाणी बिणी बघितल्यावर तुम्ही म्हणता खरंच किती पाऊस पडलाय. तर आपलं आईचं दादांचं माझं धुवायचं चाललंय मंडप एकदम स्वच्छ मित्रांनो, एकदम चकाचक आम्ही मंडप करून देणार आहे. कारण का तर बघा इकडं जसं होतं ना तसं अख्खा मंडप रेबोट झाला होता, पण आम्ही बघा लोटाय बिटाय आणलेलं, लोटून बिटून हो का ह्यानी हे लोटण्यासाठी आणलेलं. असं लोटून बिटून सगळी साफसफाई करून जाणार आहे इथं देवीच्या दारातली. आता जमतंय का हे साफसफाई केली पाहिजे देवीच्या दारातल्या. हां धुवू ना, त्याला पाणी टाकून धुवू. हो काय असं लोटायचं चाललंय सगळं साफ मंडप चकाचक पांढरा शुभ्र करूच तर तुम्हाला दाखवल मी होतोय का नाही. काय जुळतंय का? हा जमते बाबा. आई सगळं आई बी लोटते, असं आई पाणी टाकून आई डोक्याने टेक्निकने लोटते. हे अख्खा मंडप खराब झालेला इकडून पाठीमागून बी झालेला. इकडं कसं आहे असं झालेलं रेबूड अख्खं गोल येड्यावर साफ केले आम्ही. मित्रांनो पाऊस तर अजून पण चालू आहे नाही का. मी छत्री ओपन त्यासाठीच केले कारण का पाऊस थांबण्याचं नाव नाही घेत, इतका तुफान पाऊस पडलाय. आता इथं पडलेल्या नळीला ह्याला किती पाणी आले ते बघायला जाऊ. रात्री झालेल्या पावसाचं पाणी बघा मित्रांनो, हे वाईज थोडा डवे. काल इथं टिपकावे पाणी नव्हतं, एक टिपकावे पाणी नव्हतं या डाव. म्हणजे आमचा वाडा ह्या गावाला आला आणि ह्या गावाला जी धो पाऊस झाला, संपूर्ण रात्रभर पाऊस पडतो या. बघा हे पाणी आहे रात्रीच्या पावसाचं, दिसलं का? असं नळीला जाग्या पुरा आला असं रात्रीत. आता तरी वाईज पाणी कमी झाले, जरा पाऊस कमी झाल्यामुळं रात्री भर पावसात तर इथं पुरंच आला असेल मित्रांनो. हो कसं आहे पाणी, हे असं पाणी सगळं कालच्या व्हिडिओमध्ये नाल्यातलं थोडं पाणी होतं मित्रांनो. मी तुम्हाला दाखवलं, बघितलं आपण या ठिकाणी. तर बघा तुम्हाला मी म्हणलं होतं ना मित्रांनो, फोप संडी म्हणून एक व्ह्यू आहे आणि लय भारी व्ह्यू आहे. मला थोडी त्या व्ह्यूची फिलिंग यायला लागली या ठिकाणी. एवढं खतरनाक धबधबा, एकदम भारी, लय भारी वाटते इथं येऊन. बघा कसं आहे क्वालिटी. हे असलं मला लय आवडतं बघायला. तुम्हाला आवडतं का नाही कमेंट करून सांगा पटापट. वाव काय मस्त व्ह्यू आहे मित्रांनो. अरे वा, तो लय मोठा खड्डा आहे. मी पुढं जाईल तर मीच त्यात पडल, बुडणार नाही पण पडल. आणि हा व्ह्यू बघून कसं मस्त वाटतंय का नाही. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेला नाला बघा फुल भरत आलाय. आता अजून 1-2 तासाने हा नाला फुल भरल मित्रांनो. बघा इथनं असं पाणी जात आहे नाल्याला. हा व्ह्यू एक नंबर आहे, दगडा खालून पाणी येतं या. आणि किती मस्त वाटतंय का नाही, लय भारी. हे असलं बघायलाच लय भारी वाटतं मला. त्या करता आवराजून मी तुम्हाला दाखवण्यासाठी आलो या ठिकाणी. मंदिरातनं सगळी मेंढरं बाहेर काढून सगळी इकडं थाप्याला थांबल्यात आहे बिथाडाच्या. अशी माळाला काय थांबल्यात आहे आणि इकडं काय थांबल्यात आहे बघा. हे असं इथं बिथाडाचा तरी वाईस त्यांना आसरा आहे. कारण का तो वरलाकून पाऊस आलाय, तो पाऊस त्यांना असं साफ करत तरी लागत नाही, भिजले तरी.
सकाळी पाठ 5 वाजता मंदिर धुवायला लागलो होतो आई, दादा आणि मी. तर सकाळच्या 8:30 वाजता पूर्णपणे मंदिर धुवून झालेलं आहे. अख्खा भिजून पाणी आणून पावसात, अजून बी पाऊस चालू आहे, अख्ख्या पावसात आंघोळ होऊन गेलेली, अख्खे कपडे बिपडे सगळी ओलली झाले. ते झोप तर उडलेली. तर मित्रांनो आता बी सकाळ 5 वाजल्यापासून आम्ही कामच करीत होतो. आई दादा अर्धा तास झालं घरी गेले, मी थोडंफार राहिलेलं हे धुवून काढत होतो. तर मला काम होतं पाण्याने सगळं धुवून काढायचं, आई दादांना होतं सगळं झाडून घ्यायचं, दादांना भरून टाकायचं बी होतं, आईने पाणी टाकू टाकू झाडायचं. म्हणजे भरपूर मेहनत केली आणि फायनली आपल्या आई कळवायचं मंदिर साफ केले. तर ही तीच जागा आहे जी जागा तुम्ही पाठीमाग आपल्या व्हिडिओमध्ये बघितली, आपल्या मेंढरांनी अख्ख्या रात्रभर कशी केली होती. आणि आत्ता ही जागा बघा, पांढरी शुभ्र अशी फरशी धुवून काढली. मित्रांनो आमच्याकडे झाडायला काय स्रोत नव्हता, तर आम्ही टणटणीचं दगड मोडून आणलेलं. त्या दगड्यांना जेवढा बी काय पाला होता ना, तर सगळा पाला निघून पडला होगा. हवा हे अख्खं ढगड्याने झाडून काढले. आणि हे आपल्या बादल्यांनी पाणी भरू एवढं पाणी बिणी टाकून एकदम स्वच्छ अशी ही फरशी, पांढरी शुभ्र फरशी धुवून काढले. आणि आत्ताशी काम आवरलेलं आहे. सकाळ सकाळी आपण बघतोय तर बघा नाला किती भरलाय, किती पाणी होतं कालच्याला. फुल नाला झाला, वाईच कमी फुल. एवढा पाऊस झालाय, नालं भरलं एवढा, अख्ख्या रात्रभर पाऊस झालाय. आणि आपली मेंढरं अजून बी घाटल्या ते बघा, इकडे सगळं पण हे नाला भरला म्हणजे पाऊस किती झाला असं तुम्ही अंदाज लावू शकता. आम्ही मंदिरात मेंढरं ठेवल्यामुळं आमची मेंढरं कुकरी बिकरी घाटली नाही तर आतापर्यंत 1-2 मरली असती. बिंगोळ केले. आणि हे आपलं जर्चिंग आहे मित्रांनो. हे जर्चिंग घालून इकडं आलं होतं, म्हणलं मेंढरं बघाव. मेंढरं बघायला आले सरशी, मग तळू बघितल्यामुळे तुम्हाला बी दाखवलं. तर मेंढरं जरा वाईच उभी राहिले, ते गारबीर लागते. अजून बी पाऊस चालू आहे, पण सकाळी जवळजवळ 2.5 तास केलं आमचं ते मंदिर धुण्यात. त्यामुळे आता आपण काय तिथं मेंढरं लावू शकत नाही. आता आपण सगळी साफसफाई केली. आता पावसात एवढी तेवढी भिजणारच. मित्रांनो एवढा भिजून गेलो, एवढा खतरनाक गार लागतं, इतका बेकार पाऊस यंदा काय सांगाय नको. तर आपला वाडा गेलाय पुढच्या गावाला चांबळीला. आणि मी पाठीमागं आलो होतो, आपली गाडी राहिली होती बघा. गाडी आत्ताच आणली मित्रांनो बघा. ही गाडी घेऊन आता चाललोय वाड्यावरती. पार भिजून गेलोय, वायच इथं म्हणलं देवीचं दर्शन करून जावं. बघा इथं आलोय मंदिरात दर्शन करायला. मित्रांनो एवढ्या पावसात थांबलोय फक्त तुम्हाला एक सीन दाखवण्यासाठी. रोडला आलेलो आहे आणि रोडला एवढं पाणी बिनी आलंय ना, अख्खा म्हणजे मला काय सुचत नाही, हातबीत असं पार गारटून गेलं ते. तरी आपण थांबलोय फक्त तुम्हाला एक व्ह्यू दाखवण्यासाठी. आपला थापे गावाचा तिथला चढाचा रोड आहे मित्रांनो. आणि ह्या रोडवरती इतकं खतरनाक पाणी आलेलं आहे. हे असं मला रिअल मध्ये बघायला तर खूप भारी वाटते नाही का, एकदम भारी. असं तरी वरचा व्ह्यू नाही दाखवता आला बघा. गाडी या ठिकाणी लावले, साईडला बघा इथं गाडी लावले. आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता खास. त्या रोडवरचं पाणी बिनी बघा, इतका बेकार तुफान पाऊस पडतोय ना मित्रांनो. मी पूर्णपणे गारटून गेलेलो आहे. पण खास आपल्या पब्लिकचं मनोरंजन झालं पाहिजे त्याकरता मी इथं थांबलोय. तर आता मी तुमच्या मनोरंजनासाठी एवढ्या पावसा पाण्यात हा सीन शूट करतोय. पहिलं सबस्क्राईब करून घ्या. तर या ठिकाणी आपला सगळा बोजा बाजा होता. आणि आता फायनली आपली गाडी आली आहे. पिकअप मध्ये सगळा बोजा भरला या बघा. आपले कोकरी गरडे दिसतेत का बघा, सगळं आपला टायगर बिगर सगळे भरले ते याच्यात. बिराड सगळं लावून झाले मित्रांनो. तर आता ही पिकअप आज आपल्या बिराडात आहे बघा. आपलं पाहुणं मग बरं आहे ना, बघा हे आपलं गाडीचं ड्रायव्हर येत. आज खाली आपली सगळी मेंढरं बघा पुढच्या मजलीला. आप्पा, दादा आणि आई बघा. आई आपली घोडी घेऊन बघा चालला आपला तळ. सगळेजण काळू बघा, काळू कसं मागं चालतंय मित्रांनो. असाच आता आपला प्रवास हे पावसामुळं. आपला तर या ठिकाणी आहे. हे जे आहेत ना पाहुण्यांचा वाडा आता जाणार आहे आणि त्यांच्या स्थळावरती बिराड द्यायचे. कारण का आता इथं आपल्या मेंढरांना निवारा आहे बघा. हे पोल्ट्री जी आहे हा निवारा आहे बघा. त्यांची आता करडं कोकरी भारतात आहे ती सगळी आपली, त्यांची बी गाडीची गाडी. या ठिकाणी आपलं सगळं पाल दिले. आणि मित्रांनो आता जे आपला बोजा बाजा आहे तो काय खाली घ्यायचा नाही. ही जी पिकअप आहे आपल्याला आपल्या गावाला जाऊस तर या पिकअप मध्येच जाणार आहे आपण. त्याकरता कालच्या सारखा बोजा बाजा काय खाली घ्यायचा नाहीये. हा सगळा वरती ठेवला या आपली करड कोकरी खाली. आपला निवारा म्हणजे हो का ही पोल्ट्री आहे. पोल्ट्रीमध्ये धुणं बिणं मी वाळाय घातले. आईने मला सांगितलेलं धुणं बिणं वाळाय घाल.
पण कालच्यासारखं आज काय एवढं काम नाही केलं मित्रांनो. भरपूर गार लागते, आजारी पडण्याची शक्यता आहे. पिकअप आपली बघा, ह्या पिकअपमध्ये आप्पा बी आपलं आता आल्या ते घरी, आणि आपला काळू बी. काळूचं चांगलं त्याला गाडीत आणत होतो, ते काय येत नाही त्याला गाडीचं, आणि त्याचं काय झालं काय माहिती, तो येत नाही गाडीत, चालत येतोय. आप्पा कस काय पाऊस? हा पाऊस कस काय आप्पा? लय पाऊस येतो या हवाय, पालवेल सगळं मोकळे. काळू काळू गारटला का रे काळू? हा त्या ठिकाणी बघा कोण येतं या पावसातनं गारटून. काय गाई कस काय पाऊस? जा 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 जाऊ, कपडे वाळाय घातल्यात, लुगडं बदल आता. तो त्या पोल्ट्रीत वाळाय घातल्या, ते वाळले बी असतील काय काय ते. बिराड हाय तिथं पडेली. घोडी बी आता वाईट चराय सोडली, ते आप्पा घोडी घेऊन आलत. हा कासरा कुठे आता सांगड घाला? एक कासरा मी बोलन बांधले दोन्याला. काय काय माहिती मला, काय गावलत ना. आपली सगळी मेंढरा आल्या ते आता निवाऱ्याला. बघा निवारा मित्रांनो कसा एक नंबर आहे का नाही. दिवसभर मेंढरा बेसत्यात पावसात, आणि आपली माणसं बी बघा. हे दोन मी वाळाय घातलेलं पुढे येऊन, हे सगळं दोन आपलं या ठिकाणी वाळाय घातलेलं आहे. वाळलंय का? हे घ्याय ना लगा कोकरेला, घ्याय ना मेंढी कोकरेला का पाजा नाही. हा आज सगळं म्हणजे घरी चांगलं आहे आमचं. हा पण एक परिस्थिती पावसा, लोकांना वाटतंय घर अशी रानं पटकते, माजलेली लोक, आम्ही माजलेलं नाही. आमच्या वेळ असा प्रसंग आला, पाऊस लागला ना, ज्यावेळेस पाऊस बंद होता त्यावेळेस आम्ही मावळात आम्ही राहिलो. लोकांनी मावळी बी हजारले. मुळशी तालुका म्हणजे म्हणलं ना एक पावसाचं घर, पावसाचं घर असतं ना. त्यामुळे आम्ही काय म्हणलं, लोकांना 4-4 पाणी दाढ्या दिली, त्यांचा बी आहे ना अक्कल बंद झाली. नंतर आम्ही काय म्हणलं, आलं वळवा पाऊस पडतोय, वळवा पाऊस पडतोय, आपल्या गावाला पाणी नाही, आपल्या गावाला जायचं कसं? आपल्या गावाला जायचं कसं म्हणलं, आता पाणी नाही वाटेल जायचं म्हणलं तर. नंतर एकदमची पाऊस लागला, आमचं आहे ना, आम्हाला अंगाव काम घरावी, गोडी बी आमची थकली, आम्ही बी थकलो, आणि बकरी बी थकली बाबा. कोरड कुठलं नाही, कोरड नाही. आम्हाला झोपायचं म्हणलं तरी ना लोकांना वाटायचं कर आम्हाला बी आहे ना, आम्ही आईला हळ करायचं. आम्ही बी ती माणसं आहेत. आम्ही आज काल रविवार होता, आणि सुप्रियाजवळचं आमच्या हडसर मध्ये आम्हाला परवाचं आमंत्रण होतं, आम्हाला जाता नाही आलं. नंतर पण जाताना आमची हालत काय, लोकांना वाटतंय ना लय बकरीवाल्याला माजुरी नाही. आम्ही आमची वेळ प्रसंग बेकार आहे, आम्ही विकारी जागा तुम्ही सांगा. पुणे जिल्ह्यात लोक कुठले आल्यात? आम्ही पुणे जिल्हा सोडून गेलो नाही. लोक म्हणतात आमच्याकडे पोटभर आली, धनगर पोटभर आली, हे मान्य. पुणे जिल्ह्याच्या बाहेर नाही आलो, अख्खी बिहारी येतात, मुंबईला येतात, पुणे जिल्ह्याच्या बाहेर नाही. तिथं तुम्ही काय बोला ना, धनगरांना मारते ते. हा मारहाण ही चालूच आहे. नंतर आम्ही एकच आहे शेवटचा पर्याय, खोडा करायचा म्हणलं तर पिक्चर काढला. नंतर आमच्या वेळ आली तर खोडा करू, खोडा करू, पण वेळ कसं हाता पाय पडून आम्ही ना विनंती करतो, दादा मार द्यायचं ना बाबा, चुकलं, आमच्या बापाची इष्टक नाही, तो मला मान्य करून ये ना, आम्ही मान्य करतो. तुम्ही चुकलं ना, आम्ही आमच्या कुठं गेलो तरी आमच्या बापाची इष्टक नाही. तुमच्या आहे ना, तुम्ही आज दुष्काळात आहे, आज दुष्काळात ना आम्ही बाहेर निघलो. आम्हाला कुठलं गाव शिव धनगराची पटकंती काय आहे, काय आहे पटकंती म्हणजे एवढं नाही. आम्ही बटन झालं 800 रुपये किलो. आज त्या मटणीचं मला वाटतं, पण आमची कदर काय हालत बघा. बघा ही आमची शेड, अख्खा शेड. संध्याकाळी त्या आमच्या दाजीचं बघा, आमच्या मामाचं बघा, बघा ना. तुम्हाला वाटतं धनगराची किंमत काय, म्हणजे धनगर असं आहे का जावा? आज आमच्या आहे ना शिंगरोबाचा घाट काढला, आणि त्याला आहे ना नाव द्यायला, शिंगरोबा धनगराचं नाव द्यायला तुम्ही माघारी घेता मग त्याला. तुम्हाला हे वाटतं ना कष्ट बघा धनगराचं. आजपर्यंत आम्ही सण केलं, हितनं मोर सण करणारा मी नाही. चांगल्या गाडीत फिरताना आज बकऱ्यासाठी करतो. आमच्या दाजी हे मेवून आम्हाला आहे का, हे आमचं मामा आहे बघा, हे मेवून आहेत आमचं
हाय काय आम्हाला काय भिजलं काजी काय भिजलं ना भिजले ना सगळी कपडे आपण हे बहिणी आमची भिजली ना काय आमच्यासाठी हो का चिकुल मग काय आता काय कुणी येतंय त्याला दांडकं टाकतं म्हणजे आम्हाला किंमत नाही का तुझं खालेलं भरून घे ना माझं काय खालेलं भरून घे पण तुझं आहे ना महाराष्ट्र द्यायचं ना महाराष्ट्र स्वयं एकच मी म्हणतो स्वयं एकच पाळतो आम्ही आहे ना आता पाया पडतो नंतर आहे ना आमचे जात दाखवतो. मित्रांनो या ठिकाणी आईचा संध्याकाळचा स्वयंपाक चाललाय. आई पेटी का नाही चूल येता ना बाबा आणि ते मगाशी कोण आलतं भाऊ आता माझा चुलत भाऊ चुलत भाऊ हा चांगलं बोलत होतं मगाशी. तर मित्रांनो त्यांनी जरा वाईस थोडंसं काय केलं तर तुम्ही बोलण्यावरनं ओळखलं असेल पण ते असं सत्य परिस्थिती सांगत होतं आमच्या लोकांची नाही का. तसं जरी ही केलं असलं ना तरी सत्य परिस्थितीवर बोलत होतं. पण खरंच मित्रांनो त्यांचं काय बोलणं एवढं काय मनावरती घेऊ नका. आपली आई आता स्वयंपाक करते. आता ते काय म्हणलं तो माझा व्हिडिओ काढ माझा तो यूट्यूबला व्हिडिओच पाठव माझा व्हिडिओ काढून पाठवतो. मग त्याकरता कसं कोणाची इच्छा अशी मोडता येत नाही. चालतंय म्हणलं काढतो तुमचा व्हिडिओ. आई लागला का चांगला जाळ आता लागलाय आत्ताशी जाळ लागला. एवढ्या वेळा आहे आपली स्वयंपाक करते बाबा. लय खोकलं लय माहिती दूर लागला नाही. सकाळी बी असा वरी लाकडे पेटच तर लय कार या ठिकाणी काय चाललंय बघा. सुकटीचा आई कालवण करणार का चटणी का चटणी चटणी. आज आपल्याला पावसा पाण्याची साधी सोपी रेसिपी म्हणजे सुकटीची चटणी तयार होते या ठिकाणी. पण आई जाळ नाही लागला. लागेल ना तेल वाटत पूर बी झाली बाजू हा अजून तळायचे बिळायचे मस्त त्याला लाल फडफडीत तळायची. या लय वरडते आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. सुकटीची मस्तपैकी तव्यात बनवलेली चटणी ज्वारीची भाकर ही सकाळची मटकी आणि हे मिरचीचं व्हायचं काय राहिलेलं खरकाट दिलं आईने मला. तर हे आजचं आपलं संध्याकाळचं वाड्यावरचं जेवण आहे. आणि तू कधी जेवणार जेवायचं आता हा तव्यात काय टाकले तव्यात मटकी हा. तर हो का आता जेवण करूया मस्तपैकी. तर मित्रांनो मस्तपैकी आता आपलं जेवण बिवण झालेलं आहे. आप्पा जेवण करते. आप्पा कशी झाली सुकट बरं झाली बरी झाली का चांगली झाली चांगली झाली हा. तर आता मस्तपैकी मी जेवण बिवण केलेलं आहे. तर आजचा आपला हा दिवसभराचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा. धन्यवाद.